तुम्हाला त्यांची गरज नाहीये, तुमची त्यांना गरज आहे. पण त्यांनी तुम्हाला असं बनवून ठेवलंय की तुम्हाला त्यांची गरज आहे असं वाटावं. त्यामुळे उद्या म्हणजे हे जे लोकेश शेवडे बसलेत ते मी तुम्हाला सांगितलं नाही ते आईन्स्टाईन आहे असं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही आमदारांना भेटायला जाल. लोकेश शेवडे केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत हे तुम्हाला पटणार नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ऍक्च्युली की एका बाजूला आमदार बोलवला आणि दुसरीकडे शास्त्रज्ञ बोलवला, फिजिसिस्ट बोलवला, तर आमदारासाठी लोक जातील की नाही. क्वांटम फिजिक्स मधले हे तज्ञ असू दे, आमची 4 कामं केली तर हात बरा, असं ही गुलामी आहे. तुमची 4 कामं तो काय त्यांच्या वडिलांच्या पैशातनं करतो. तुमची कामं करणं हा त्याचा व्यवसाय तुम्ही होऊ दिलाय आणि तो पिढ्यानपिढ्या चालवतोय. अरे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नेहरूंनी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, आपल्या मुलीला पण खासदार नाही केलं. अरे ह्या पवार फॅमिलीला किती सेवेची आवड. खुद्द पवार, सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, आपले अजित पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार. अरे काय सेवा करण्याची आवड जनतेची. अशी सेवाभावी फॅमिली नव्हती नेहरूंची. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी ना जयसिंगनी पंतप्रधान बघायला सांगितलं, बरोबर ना. माझ्या माहितीप्रमाणे इंदिरा गांधी स्वतःच्या बैठकीतच करून नाही गेल्या. किंवा नेहरूंनी पण इंदिरेला कधीच पंतप्रधान किंवा संसदेत बनवलं नाही. अनिता शेंकील, सुभाषचंद्र बोसांची मुलगी, तिने पण नेहरूंनी काय मदत केली आहे तिला. नेहरू आणि त्यांची लिगसी ही या हाताने केलेलं या हाताने बोलण्याची नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सुद्धा बघा त्या निर्भयाच्या भावाची मदत केली, ती त्या आईने सांगितली तेव्हा आपल्याला कळले. मी असं नाही म्हणणार की राहुल गांधी मध्ये नेहरू पहा, असलं काही मी बोलणार नाही. मी असल्या मूर्तीपूजेला मान्यता देत नाही आणि कोणालाही देव बनवू नका. आता बस झाला ना अवतार यार, पुरे ना. आम्ही किती चाखत राहायचे, टेस्टरचं काम पण किती करायचं ना माणसानं. बस झालं आता, थकलो आम्ही, तुमची जीभ थकली, आमचा घसा थकला, तरी तुम्ही सुधरत नाही. काय चाललंय. आणि नाशिकमध्ये आज जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती साजरी करण्याचा जो मूळ हेतू होता तो हाच होता की त्यांचं स्मरण आजच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व्हावं, ना की त्यांनी काय केलं ते सांगावं. कारण काय केलं ते लिहिलेलंच आहे किंवा तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्हाला माहित असायला हवं. आणि माहित नसेल तर वारंवार निरंजन टकलेंसारखी माणसं पुन्हा पुन्हा माहिती करून देतात. निरंजनचं ज्ञान सॉलिड आहे, तो नाशिकमध्ये राहतो म्हणून समजू नका तुम्ही. त्याला जर मुंबईला नेलं ना तुम्हाला खूप धक्का बसेल की केवढं ज्ञान होतं पण गेला निघून म्हणून आपल्याकडे. निरंजन हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप जुना. आम्ही वीक मध्ये तो होता तेव्हा कित्येक इन्व्हेस्टिगेशनच्या स्टोरीज होत्या त्या आम्ही शेअर करायचो. खूप म्हणजे अशी एक लंबी कहाणी आहे ती पण की आम्ही या काळात निर्भय कसे राहू शकतो याचं कारण त्या काळात आम्ही परिश्रम घेतले होते. म्हणजे हॅरो आणि